श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दास गणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मैरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण, करीता आले जन मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाचा पाड किती, अग्नी पुढे द्यागणा। म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करावी पद्य रचना, दास गणूच्या मुखाणी। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता ती माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची देहमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी। मुका सभे माझारी, देई व्याख्यान स्खलित। त्या तुझ्या कीर्तीला, कमीपणा न आणि भला। साह्य दास गणूला, ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंद रमेशा, पाही माम दीनबंधो। तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जगजनानी जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच किरे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूंचा पाडसे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळांत। तुझी कृपा वाया जाण, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अनन्यन, तू त्यांते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेहा। हे भव भवानंतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर, काळांचाही नाही दर। लोखंडासी भांगार, परीस करून ठेवितसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास। साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वंदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगमाता। तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अर्पणे आंबे मुडाणी। ठेवी तुझ्या वरद पाणी, दास गणूंच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शाडिल्यादि ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर। ज्ञाननबी जो दिनकर, त्या शंकर आचार्य नमन असो। आता अवघ्या संत महता, नमन माझे सर्वथा। दास गणूंच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन। गैनी निवृत्ती ज्ञानेश्वरा, श्री तुकाराम देहुकर। हे भवाब्दींचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो।
हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दास गुणसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दास गुणू मी तुमचे ताणे, कठोर मज विषय होऊ नका. जी का खरी माय असते तीच बोलावया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्ता कारण साचार लेखन रूपी कार्याला. दास गणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचावा रस भरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्रमण निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्यांचे सागर दाते मोक्षपदांचे. संत हेच संन्यतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी नाकवणास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटोडे संत हे चिरोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांच्या हेत त्यांच्या ऋणी रुक्मिणीकांत, आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी, हीन पर्वणी आली खरी अवतार देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. यांचे हेच कारण या भूमीस संत चरण, अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयादू कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पद्मनाथांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोषज, ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूंच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशायी प्राशिता झाला विशांते. गोरखमचंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी संमती जनी कानो संत सकू. चोका सावता कृमदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्र गायन केली मागे महिपतींनी. म्हणून ज्यांची नावेथ मी न साकल्याता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ सती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकांतर. मी जे मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगू पांग चरित्र कथितो हे का चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमच मी पाहिला अकुटा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्यांचे का कारण. माळा आधी ओविता
मग मेरू म्हणे जोडिता, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्यांचे महाथोर, ज्यांचे नाव अजरामर झाले साधुमळे जगत्री. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदयाले, जे सौरभे वेंदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वणितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता निर नाचाला वाटे निसंशय. शेगावयाचे पौरवासी परमभाग्याचे निश्चेसी, म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभते संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून याविषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीयांच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्यांची तत्वता संगती नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषांचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्यांचा करण्यासे. जो का हिरा तेज मान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्यांची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेवगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवंद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक वगे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महावीर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलिवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उखंड्यात, काणिपाक करण्यात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले. तैसेचे ते काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननाचे अंगे सारी होती योगांची अवगत. हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण, योगांचे अगाध विमान त्यांची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारवाया. त्यावेळींची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास, हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्यांची माध्य दिन मठाधिपती होता तो. त्यांच्या एका मुलीची ऋतू शांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची आसमोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते जयतया जागी. एक पंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपाळा,
कच्ची चिरी महातात जी होती तयांची संकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयांच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी केवळ निजलिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्मा कळवावया काकी गर्जुनी सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मा निगुती अन्नम ब्रह्मोतेसी उक्ती उपनिषदा ठाई असे त्यांची पटवावया खुण चिते वेचती द्यागुण त्यांचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे बंकटलाल गरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागलेचे सत्य की यांची करणी विपरीत वेड्यापरी दिसतसे हा अण्णार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही ते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरून याच्या या बंकटलाल म्हणे पतपंतासी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू येत कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वेकरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्ना असता समोर पारकी तोच जाणे त्या पंथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एका ठाई मिसळल्या सती जगा ठाई पारकी तो निवडून घेई गार टाकुण्या हिऱ्यांते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने नेरिती या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना सुधा असेल आपणा तरी तरतूद करू अण्णाची त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर बुकोटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया देवीदास बुवांसी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आना एक बाहेर देवीदास तेसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवी नकशाची अंतरी अणुमात्र उरली असे अनुपमा ब्रह्मा रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारिता बैसले जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे ओघी पक्वाणिक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती झाली 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहुण पंताशी करी भाषण ह्या वेड्या म्हणालो आपण तीन निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहारांचा विसर पडला करू लागला बलबलते तैसाच ज्ञान पेजेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव निरीच्या हा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्यमाधन्याला बागभूमीचा तप्त झाला पाकरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐसा भरवणात हा बैसला आनंदात हा ब्रह्माचे होय साक्षात बहिणा कशाचे उरलेया हा जेवला इच्छतपणी
तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पताया लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्यावया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले, उभयतांसी पाहून वंदले, ते का सांगुता. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी, एक ब्रह्माची गंधा तरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्न किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न बक्षले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपेल. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार, तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाची शेजारी, आळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्तीचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. आहा त्या गढूळ पाणी, समर्थान लावा वदनी, ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वसित केले साचार, वाळा घालून यामध्ये, ऐसे भाषण ऐकता महाराज वंदले तत्वता. व्यवहारिक अवघ्या कथा, ह्यान सांगा आम्हा तुम्ही, हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वसित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, श्वास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा, ईश्वरांची अगाध लीला, ती कळे नया नरजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले म्हण, यांचेच करा सदा म्हणून, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवाणी, दोघे गेले गैवरुणी, अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांच्या जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत, वायूंच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीय अध्यायी, अवधान घ्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादावो भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात, ईश्वरासी दास गणू. श्री हरी हरार्पणमस्तु, शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ प्रथमाध्याय समाप्तम. श्री गजानन महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.